महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होणारी ही पैशांची उधळण। किती कॅश आहे? 2 लाख रुपये हे बघा कशा प्रकारचं वाटप चालू आहे बघा। राज्यभरात पैशांचा पाऊस पडल्याचे जोरदार आरोप झाले। विरोधकांनी तर सत्ताधारी पक्षांवर पैसे वाटपाचे आरोप केलेच, पण काही ठिकाणी 2 सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच राडे झाले। हॅलो पैसे का म्हणून माझे खातो नाही पण चेहरा कला वरळीच्या कोळीवाड्यात पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। नाही चेहरा लपवताय। वॉर्ड क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींनी केलाय। दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले। हे बघा कशी पळापळी चालू आहे। आणि बघितलं तर घरामध्ये 100 लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे। आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाटाचे पदाधिकारी आहेत। हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते। माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली, तिकडची लोक सगळी सैरावैरा पळाली। आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला, पण वास्तविक असं नाही आहे। त्यांच्याच महिला शाखा प्रमुख आहेत संस्कृती सावंत, त्यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मीटिंगसाठी जमलोय। तिकडे वांद्र्यातल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप झाला। या प्रकरणी तक्रारदार जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मलनगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली। जिसान सिद्दीकी के तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई, देखिए ये एनवलप और एनवलप के अंदर निकला 3000 रुपया। नवी मुंबई नेरूळ परिसरात पोलीस व निवडणूक पथकानं संयुक्त कारवाई करत 2.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली। या रकमेसोबत मतदारांची यादी आढळल्यानं एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात एका रिक्षात बॅग भरून पैसे सापडले। अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग करून ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरात आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यात पैशानं भरलेली बॅग आढळून आली। त्यानंतर रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं। भाजपनं उमेदवारांसाठी पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाडांनी केला। प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटरन कॅमेऱ्याने काढलेलं आहे, त्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही। अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत। जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले, पुरे 50 लाख रुपयाची रोकड होती पोलिसांना समोर मोजून दाखवलेले। आणि तरी जर कायदेशीर जर कारवाई होत नसेल तर जिसकी लाठी उसकी भेस, मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही। जळगावातही मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली आहे। पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। रहाटणी इथल्या गणराज कॉलनी परिसरात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन निवडणूक भरारी पथकानं जप्त केल्या। आधी पैसे आणि आता वॉशिंग मशीनद्वारे मतदारांना उघडपणे आमिष दाखवण्याचे प्रकार सुरू झालेत। आत्मदहन करण्याचा पूर्ण इशारा। नांदेडच्या प्रभाग 5 मध्ये पैसे वाटप करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमर कोंडराज यांनी आनंदनगर भागात फिरत्या पथकाची गाडी अडवून आंदोलन केलं। बीजेपीच्या लोकांनी त्या व्यक्तीला सरळ त्या PSI समोर घेऊन गेलेत। PSI साहेब काहीच करू शकले नाही। SFTची टीम पुन्हा 45 मिनिटांनंतर आली। आम्हाला लोकेशनच भेटत नाही असं SFT टीमचं म्हणणं आहे। त्यांनी कुठलाच कारवाई केली नाही। जर त्यांनी कारवाई केली नाही तर मी सरळ त्यांच्याच गाडीखाली आत्मदहन करेन। सर्रासपणे राज्यभरात मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असताना या प्रकारावर उद्धव ठाकरेंनी टीका करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून अंकून आलं, सरळ 2 कानपटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या।
आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात ठेवून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. निवडणुका जिंकण्यासाठी पैसे वाटपाचे हे प्रकार गंभीर आहेत, पण यात केवळ पैसे वाटणारे उमेदवार नव्हे तर पैसे घेणारेही तितकेच दोषी आहेत. केवळ पैशाच्या जोरावर जर उमेदवार विजयी होणार असेल तर प्रामाणिक आणि लोकांसाठी काम करण्याची इच्छा असलेले कधीच विजयी होणार नाही. असं झालं तर या घटना लोकशाहीसाठी घातक आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुंबईहून शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.